हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये, श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी, माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैश्यची, जो सर्वज्ञानी दयागण, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाई ना सर्प जगत, हे स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मिच्यासे, पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीच्या हे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या, जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता। चल, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। या संस्कृत युक्तीप्रमाणे गुरुचं वंदन केलं आहे। आज व्यास पौर्णिमा, त्यालाच गुरुपौर्णिमाही म्हणतात। गुरुपौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमेला गुरुचं नाव का दिलं?
पौर्णिमा ही पूर्णत्वाला आलेली चंद्राची कला आहे आणि गुरु ही पूर्ण बोधाने युक्त असतात. मग पौर्णिमाची उपमा गुरुला ही जी दिलेली आहे ही पूर्ण आहे का? गुरुची पूर्णता आणि पौर्णिमेची पूर्णता ह्या ज्या दोन पूर्णता आहेत, यापैकी गुरुची पौर्णिमा ही श्रेष्ठ आहे आणि पौर्णिमा ही 16 कलेला पूर्ण होत असते. पौर्णिमा 16 कलेनं पूर्ण होत असते, पण श्री गुरु हे 17व्या कलेनं पूर्ण आहेत. म्हणून गुरु पौर्णिमेपेक्षाही श्रेष्ठ आहेत. कारण पौर्णिमेचं प्रकाशन गुरु करतात, गुरुचं प्रकाशन पौर्णिमा करत नाही. पण उपमा पौर्णिमेची का दिलेली आहे? गुरुला कुणाची द्यावी उपमा? असा पृथ्वी तलावर कोणता पदार्थ आहे की त्या पदार्थाची उपमा गुरुला लागते, गुरुवर बसते, युक्त होते गुरुशी? तर जगातली सर्व पदार्थ ही मिथ्या आहेत. जगातली सर्व पदार्थ ही मिथ्या आहेत आणि मिथ्या पदार्थाची उपमा ही देता येत नसते. कोणाला? सत्पदार्थाला. मिथ्या पदार्थाची उपमा देता येत नाही. मिथ्या पदार्थाला गुरुची उपमा देता येईल, पण मिथ्या पदार्थाची गुरुला उपमा देता येईल का? खोटे पैसे देऊन सत्य वस्तू प्राप्त करून घेता येत नसते. खरे पैसे देऊन मोटरसायकल म्हणा, घड्याळ म्हणा, ग्रंथ म्हणा, हे विकत घेता येतात का? खोटे पैसे देऊन घेता येत नाहीत. तसे मिथ्या पदार्थाची उपमा सत्य गुरुला देता येत नाही. पण खरे पैसे देऊन खोटी वस्तू घेता येते. खरे पैसे देऊन हा व्यवहार आहे. असा व्यवहार जगातात चालायला आहे. तसं व्यवहारापुरती जर गुरुला उपमा, त्या पदार्थांना उपमा द्यायची असेल, जगाला उपमा द्यायची असेल, जगातल्या पदार्थाला उपमा द्यायची असेल, एखाद्या व्यक्तीला उपमा द्यायची असेल, तर आपण अज्ञानात का होईना पण गुरुची उपमा देता येते. तीही ज्ञानात देता येत नाही. दिली तरीही अज्ञानात देता येईल. मग गुरु कुणाला विषय होतात? गुरु हे कोण्या उपमेला प्रमाण आहेत? तर वेदांत शास्त्रानं सर्व धांडोळा घेतला की गुरुला उपमा कशाची द्यावी, कोणता असा पदार्थ आहे, तर त्यामध्ये त्यांना चंद्र सापडला. काय सापडला? चंद्र सापडला. सूर्य असून का सापडला नाही? चंद्र हाच का सापडला? कारण पौर्णिमा ही
कशाच्या अधिष्ठानावर आहे? चंद्राच्या का सूर्याच्या? आहे का नाही? म्हणून चंद्र हे कोण्या तत्वाचं दैवत आहे? चंद्र हे मनाचं काय आहे? दैवत आहे का नाही? आणि त्या दैवताला, चंद्र या दैवताला मनाशी जोडलेला आहे. कारण मनाचा व्यवहार जो होतो तो चंद्राच्या अधिष्ठानावर होतो, नाही का? बुद्धीचा व्यवहार होतो तो बृहस्पतीवर होतो. मग चंद्राची जी काही कला आहे, कोणती? 16वी, ही त्या चंद्राची पूर्ण कला आहे. असं हे जे याला कोणतं शास्त्र म्हणतात? खगोलशास्त्र. त्या शास्त्रामध्ये 16व्या कलेनं चंद्र पूर्ण मानला जातो, आहे का नाही? पण ती कलेची पूर्ण कला आहे. कुणाची आहे? कलेची पूर्ण कला आहे का चंद्राची पूर्ण कला आहे? चंद्र तर असतो पूर्णच, त्या कलेची पूर्ण कला आहे. म्हणजे त्या कलात कमी अधिकपणा आहे. मग पौर्णिमेच्या दिवशी जी 16वी कला असते, त्या 16व्या कलेनं गुरुची पूर्ण कला अशी समजावी का? तशा कलेप्रमाणे गुरु पूर्ण आहेत म्हणून 16व्या कलेसारखे. पण 17वी ओळगली गा म्हणतात. माऊली काय म्हणतात? 17वी कला ही ओळगावी लागते. म्हणजेच पूर्ण ह्या ज्या कला आहेत, ह्या कला एकामागून एक क्रमवार आलेल्या आहेत आणि ह्या कला जाणाऱ्या आहेत, येणाऱ्याही आहेत, राहणाऱ्या नाहीत. मग तशी गुरुच्या ठिकाणी असणारी पूर्णता ही जाणारी आहे का? येणारी आहे का? कारण गुरु कसे आहेत? ब्रह्मरूप आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. गुरु हे ब्रह्मरूप आहेत. गुरुला जाणणं म्हणजेच कुणाला जाणणं आहे? मग गुरुच्या कोण्या स्वरूपाला? लक्ष्य स्वरूपाला का वाच्य स्वरूपाला? वाच्य स्वरूपानं गुरु कसे आहेत? जशी इतर साधारण मनुष्याची शरीरे आहेत तशीच गुरुचंही शरीर आहे का नाही? मग गुरु शरीराप्रमाणे आहेत का? मग गुरु हे शरीरापासून काहीतरी वेगळ्या अर्थाचे आहेत, वाच्य अर्थाचे आहेत का? गुरुचं हे लक्ष्य अर्थानं लक्षण पाहावं लागतं. ब्रह्माचं हे लक्षण कशानं पाहावं लागतं? लक्षण करून पाहावं लागतं. असं प्रतीतीला होतं का? मग गुरु इंद्रियानं प्रतीतीला होतात का? गुरु जाणायचा म्हटल्यावर इंद्रियाचा विषय नाही आणि अंतकरणाचाही विषय नाही.
मनाचा सुद्धा विषय नाही, पण ज्या वेळेस ते मन 16व्या कला सोडून 16 कला सोडून ज्या वेळेस 17व्या कलेमध्ये जातो, त्यावेळेस गुरु हे लक्ष्य स्वरूपानं कळतात. कोण्या कलेनं? 17व्या कलेनं. म्हणून गुरु हे वाच्य स्वरूपातले नाहीत. गुरु हे शब्द विषयालाही विषय होत नाहीत, तर इतर विषयांना, इतर प्रमाणांना कसे विषय होतील? जसं ब्रह्म हे कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही, तसंच गुरुसुद्धा कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. कामून तर ते अनाख्य आहेत. गुरु कसे आहेत? अनाख्य आहेत. लक्ष्याच्या पलीकडचे आहेत, म्हणजे वाच्या लक्ष्याच्याही पलीकडे आहेत, कलेच्याही पलीकडे आहेत. वेदांत शास्त्र जे आहे हे कलेमध्ये मोडत नाही. विद्या म्हणून जरी विद्येमध्ये मोडत असल, तर किती विद्या आहेत? विद्या 16 विद्या आणि 64 कला. मग 16 विद्या ह्या कोणत्या आहेत? ह्या विद्या सगळ्या पोट भरू आहेत. ज्या 16 विद्या आहेत ना, ह्या सर्व कशा आहेत? पोट भरू विद्या आहेत. सुखाचं सुख उत्पन्न करून देणाऱ्या नाहीत, उलट दुःख उत्पन्न करून देणाऱ्या विद्या आहेत त्या. पण एक अशी अध्यात्म विद्या आहे, ही 17वी विद्या आहे. आणि ही विद्या कुणाकडे? अध्यात्म विद्या, शांकरी विद्या, मरण मारणारी विद्या कोणापाशी आहे का नाही? अशी विद्या कोणाकडेच नाही गुरु सोडून. अशा विद्येला प्राप्त असणारे किंवा अशी विद्या ज्याच्याकडं प्रसन्नतेने राहते, त्या विद्येला कधी त्यांचा कंटाळा येत नाही आणि त्यांनाही त्या विद्येचा कधी कंटाळा येत नाही. असे ते ऐक्य रूपाने एका ठिकाणी नांदतात. हे दोघे एकाच ठिकाणी नांदतात. हे कशासाठी नांदतात? यांचं कार्य काय आहे? जो स्वरूपाला विसरलेला आहे, आजन्माला विसरला आहे, अभोक्तेपणाला विसरला आहे, ब्रह्मस्वरूपाला विसरला आहे, स्वतःच्या स्वरूपाला विसरला आहे, त्याचं स्वरूपाचं ज्ञान करून देण्यासाठी ती विद्या कार्य करते. ती विद्या काय करते? कार्य करते. आणि त्या विद्येला अधिष्ठान म्हणून सद्गुरू असतात. सद्गुरू वाचून ती विद्या कार्य करत नाही. मग जगात का इतर जे काही गुरु आहेत, इतर गुरु, श्री गुरु नाही, त्यांच्याकडे विद्या नाही का? अध्यात्म विद्या, अध्यात्म विद्या आहे, पण वाच्य रूपानं आहे.
त्या विद्येमध्ये पावित्र्यता नाही, त्या विद्येमध्ये सामर्थ्य नाही. का? कारण ती अपवित्राच्या ठिकाणी कार्य करत नाही. तिचं जे स्वरूप आहे ते प्रगट करत नाही. गुण तसा ती देत नाही. कारण ती विद्या ज्याच्या वाणीतून निघत असते, ती वाणी कशी असावी लागते? पवित्र असावी लागते, शुद्ध असावी लागते. तर ती विद्या त्या ठिकाणी कार्य करत असते. मग श्रीगुरु हे कोणाच्या हृदयामध्ये बसून ही विद्या शिकवतात, अर्पण करतात? ज्याचा अंतःकरण शुद्ध झालेला आहे आणि स्थिर झालेला आहे, अशाच ठिकाणी सद्गुरू ही पदार्पण करतात. आणि सद्गुरू पदार्पण झाले तरच विद्या पदार्पण करते. कारण गुरुला सोडून ती विद्या राहत नाही. कोणती विद्या आहे का नाही? मरण मारणारी विद्या शांकरी विद्या म्हणतात तिला. शांकरी म्हणजे सुख करून देणारी विद्या किंवा दुःखाचा नाश करणारी विद्या, तिलाच मरणमारी विद्या म्हणतात. अध्यात्म विद्या ही तिलाच म्हणतात. आणि ती विद्या फक्त गुरुकडे आहे, इतर कोणाजवळही नाही. आणि जगातल्या सर्व जीवांना त्याच विद्येचा संघ करावा. जीवांनी ह्याच विद्येचा काय? श्रवण करावं आणि दुःखाचा नाश करावा. कोण्या दुःखाचा नाश? जन्म मरण या दुःखाचा नाश. सर्वात मोठे दुःख कोणते आहे? जन्म मरणाचे दुःख आहे. आणि जीवाला अपेक्षा सुखाची आहे. मग जर नित्य निरातिशय सुखाची जीवाला अपेक्षा आहे, तर जगातल्या दुसऱ्या ज्या काही प्रक्रिया आहेत सुखासाठी मानलेल्या, त्यानं नित्य निरातिशय सुखाची प्राप्ती होईल का? मग नित्य निरातिशय सुखाची प्राप्ती केव्हा आहे? मुक्ततेत आहे. कशाच्या मुक्ततेत? बंधाच्या मुक्ततेत. आणि त्या बंधातून मुक्त कोण करतो? शिक्षक करतात का? सद्गुरू करतात. आई वडील करतात का? माय बाप पिंड पाळीला माया. माय बाप काय करतात? म्हातारपणी आपली सोय व्हावी म्हणून तो पिंड लहानाचा मोठा करतात. पण त्यांना गॅरंटी देता येत नाही की हे म्हातारपणी आपणाला सुखच देईल म्हणून. पण त्या आशेनं ते पाळतात. पण त्यांना एका जन्माची जरी सुख दिलं तरी एका जन्माची काय होईल? अडचण दूर होईल. पण इथं अनंत जन्माचे दुःख काय करायचे? तर निवृत्त करायचे. किती? अनंत जन्मीचे विसरलो दुःख. कारण पुढं किती जन्म येणार आहेत? मोजमाप आहे का तिथं? अनंत जन्म आहेत पुढं. आणि त्या जन्मामध्ये अनंत दुःख आहेत. त्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी
हा मनुष्य देह या अध्यात्म विद्येला प्राप्त करून आणि श्री गुरुद्वारा ती विद्या प्राप्त करून जन्म मरण हे जे दुःख आहे जन्म मरणाचं हे निवृत्त करता येतं. पण तसे सद्गुरू प्राप्त व्हावे लागतात, है का नाही? तसे सद्गुरू प्राप्त होत असतात का प्राप्त करून घ्यावे लागतात का कोणी प्राप्त करून देत आहे? सद्गुरूला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात का? जेव्हा आपला अंतःकरण हे मल आणि विक्षेपातून निवृत्त होईल किंवा अंतःकरणातून मल विक्षेप निवृत्त होतील, त्यावेळेस आपोआप सद्गुरू ईश्वर भेटून देत असतो. कोण? हां, हे त्याचं काम आहे. पण कधी अंतःकरण शुद्ध झालं तर. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये ओवी नंबर 25 आता हृदय आपुले चौफाळोनी करूया भले तयावरी ठेवू पाऊले श्रीगुरूंची. श्रीगुरूला केव्हा प्राप्त करून घ्यावं? श्रीगुरू कधी भेटतात? श्रीगुरूंची भेट कधी होते? आता हृदय आपुले म्हणजे अंतःकरण. चौफाळूनी करूया भले, शुद्ध करून. चौफाळूनी म्हणजे शुद्ध करून. कसं शुद्ध करून? किती सूक्ष्मता सांगितली पहा. भले, ह्या भलेमध्ये खूप अर्थ दडलेला आहे. इतकं शुद्ध करून की श्रीगुरूंना तेथे येण्याजोगा अंतःकरण व्हावं. जेव्हा श्रीगुरू तिथं पदार्पण करते त्या अंतःकरणामध्ये, तेव्हा म्हणायचं ते भलं झालं. जोपर्यंत ते भेटत नाहीत तोपर्यंत म्हणायचं अंतःकरण जरी सुद्धा असलं तरी तितकं चांगलं नाही, है का नाही? सद्गुरूला अंतःकरण शुद्ध करून प्राप्त व्हावं लागतं. कोणी? त्या जीवानी, है का नाही? म्हणून सत्कर्म उपासना करून ज्यांना अंतःकरण शुद्ध केलं आहे आणि विवेक वैराग्यादी साधनांनी मुमुक्षुता प्राप्त करून घेतली आहे, अशाच्या अंतःकरणामध्ये सद्गुरू हे आपोआप येतात. त्यालाच म्हणतात ईश्वर कृपा. ईश्वर कृपा ही होत असते. ईश्वर कृपा ही होत असते, झाल्यावर ज्ञात होत असते. ईश्वर कृपा ही झाल्यावर होताना ज्ञात होत नाही. तशी गुरुचीही कृपा झाल्यावर ज्ञात होते की ही गुरुची कृपा आपणावर झाली. झाल्यावर, करतानाही होत नाही आणि करायच्या अगोदर तर नाहीच नाही. कारण गुरुकृपा ही सर्व कृपेमध्ये श्रेष्ठ आहे. ईश्वर कृपेनं, देव कृपेनं आणि गुरुकृपेनं त्या जीवाचं पूर्ण कार्य होतं. जे काही जीवा पाठीमागं कार्य आहे
कशाचं? सुखप्राप्तीचं. ते सुखप्राप्तीचं कार्य जे आहे त्या कार्यामध्ये कसं स्वरूप पाहिजे? देवाची कृपा व्हावी लागते, ईश्वराची कृपा व्हावी लागते आणि गुरुचीही कृपा व्हावी लागते. तशी शास्त्राची कृपा, पण शास्त्राची कृपा गुरुद्वाराच होत असते. मग आपलं दैवत कोण मानावं की आपल्याला कृपा कुणाची करून घ्यायची? देवाची कृपा म्हणजे देव दैवत मानावं का? देवाची कृपा झाल्यावरच ईश्वराची कृपा होत असते. देव झाल्यावरच ईश्वर गुरु मिळून देत असतो. कोणाची? देवाची कृपा झाल्यावरच, देवासारखं झाल्यावरच ईश्वराची कृपा होत असते. देवासारखं व्हावं लागतं, देव व्हायचं नाही, देवासारखं व्हावं लागतं. मग त्या ठिकाणी जो देवासारखं झाला आहे, देवातन त्याच्यात काही वेगळेपणा दिसत नाही, तो देवच वाटतो. पण त्याची पूर्णता झालेली असते का? त्याला सुखाची प्राप्ती झालेली असते का? म्हणून त्याला ईश्वराच्या कृपेची इच्छा असते. आता ईश्वराची कृपा ही प्रत्यक्ष होते का? ईश्वराची कृपा ही, कारण ईश्वरच प्रत्यक्ष होत नाही तर त्याची कृपा कशी प्रत्यक्ष होईल? पण त्याची कृपा होते. ईश्वर कार्य करून घेतो. हे कार्य कोण करतं? ईश्वरच करतं. पण त्याची कृपा झाली तर कशी? ज्या वेळेस अहंभाव जातो, वाहू हा संसार देवा पायी, इथं हा देव कोणता? ईश्वर. मग देवाची कृपा किंवा दैवत देव मानण्यापेक्षा त्यानं काय करायला पाहिजे? दैवत गुरु मानावं. दैवत कोण मानावं? हां, गुरु मानावं ना दैवत. जर देवालाच जर दैवत मानलं तर ते त्याचं पद देईल. देव काय करेल? त्याचं पद देईल. पण त्या देवाच्या ठिकाणी सुखाचा नाश आहे. देवाच्या ठिकाणी तेथे आहे. कुठे राहतो देव? वैकुंठात राहतो. हां, तेथे आहे सुखानाश. वैकुंठात सुखाचा नाश होतो. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच वैकुंठामध्ये वास आहे का नाही? आणि मग त्या ठिकाणी पुण्य संपलं की जसं स्वर्गातून तसं तो वैकुंठातून सुद्धा, अहो त्या स्वर्गालाच वैकुंठ मानते. त्या स्वर्गालाच काय मानते? वैकुंठ मानते. मग पुण्याची पावटी सरे आहे का नाही? इंद्रपदाची, इंद्र हा देवच आहे का नाही? आहे का नाही? मग त्याची उठी उतरे, उठी पुण्याची लागलेली ती संपली की ते घुलत आणि घोलून कुठं पडत? मृत्यू लोकामध्ये. आहे का नाही? मग देवाच्या कृपेनं वैकुंठ मिळवून घेणं हे चांगलं लक्षण आहे का? आहे का नाही? म्हणून ईश्वर कृपा करून, ईश्वराची कृपा व्हावी म्हणून ईश्वराला भजावं
आणि मग काय मागावं? गुरुची भेट, गुरुची संगत ही ईश्वराला मागावी, है का नाही? मग ज्यावेळेस ईश्वराची कृपा होईल त्यावेळेस गुरु भेटतात, है का नाही? पण अंतःकरण शुद्ध असलं तर, आणि ज्याचं अंतःकरण शुद्ध असेल त्यालाच ईश्वर कृपा करतो, त्याच्यावरच कृपा करतो. मग ईश्वराची कृपा आणि गुरुची कृपा ह्या भिन्न आहेत का? ईश्वर फक्त त्या सद्गुरूची भेट करून देतो. सद्गुरूची भेट झाली म्हणजे आपलं काम संपलं का? सुखाची प्राप्ती झाली का? सुखाची प्राप्ती गुरु भेटल्याने होत नाही, गुरु सोबत राहूनही होत नाही. मग काय करावं लागतं? तर गुरुची सेवा करावी लागते. गुरुच्या सेवेचा प्रकार कसा आहे? गुरुची सेवा म्हणजे गुरुला रोज फुलांची हार घालणं म्हणजे गुरुची सेवा नव्हे. गुरुचे हातपाय दाबणं म्हणजे गुरुची सेवा नव्हे. अगोदरच सांगितले, गुरु म्हणजे देह नव्हे. गुरुची सेवा म्हणजे गुरुच्या शब्दाचा आदर करणे, गुरुनं सांगितलेल्या युक्त्या ह्या आपल्या अंतःकरणामध्ये रुजविणे आणि आपल्या स्वरूपाची आपणाला जाणीव व्हावी, अशा प्रकाराने गुरुचे शब्द हे आत्मसात करणे याला गुरुची सेवा म्हणतात. आणि जो एखादा गुरु शिष्याच्या दक्षिणावर जर भाळत असेल, माळी घातल्या म्हणून जर तो फुगत असेल, तर त्या गुरुला गुरु म्हणावं का? मग आता गुरुचे लक्षण काय? जो श्रोत्रियम आहे, जो ब्रह्मनिष्ठ आहे, जो श्रोत्रिय आहे आणि त्याच्या ठिकाणी दया आहे, अशा 3 लक्षणाने युक्त जो असेल त्याला सद्गुरू म्हणतात. सहसा हे 3 लक्षणे एका ठिकाणी यायला किती कष्ट लागत असतील, कारण ही त्रिपुटी एका ठिकाणी माया येऊ देत नाही आणि मायेचं जास्त लक्ष याच त्रिपुटीकडे आहे. कारण ही त्रिपुटी एका ठिकाणी जर आली तर तिथं मायाची हार आहे. मायाची काय होते त्या ठिकाणी? माया संपुष्टात येते, मायाच उरत नाही. जिथं ब्रह्मनिष्ठता आहे त्याच्या ठिकाणी माया नाही राहत. जिथं ब्रह्मनिष्ठता आहे तिथं माया राहत नाही, पण ती ब्रह्मनिष्ठता दुसऱ्याची माया तोडीत नाही. कोणाची? दुसऱ्या साधकाची, शिष्याची म्हणा. माया ती ब्रह्मनिष्ठता काढू शकत नाही, कारण जे अविद्यारूपी माया आहे, अज्ञानरूपी माया आहे किंवा मायारूपी माया आहे, ती माया कशाने निघते? शब्दाने निघते, शब्दाच्या शस्त्राने निघते. जर त्या शस्त्राचा जर क्लेश झाला, शब्दाच्या शस्त्राचा क्लेश म्हणजे दुःख झालं, शब्दानं दुःख व्हावं आणि त्या शब्दानंच, म्हणजेच असे शब्द की त्या शब्दानं दुःख व्हावं, सुख नाही,
सुखाचे शब्द जर आले तर त्यानं माया निवृत्त होत नाही. दुःखाच्या शब्दानं माया निवृत्त होत असते. मग ते शब्द दुःख का तो तसा शब्द दुःख मानतो ऐकणारा? ते शब्द सुखाचेच असतात, पण ते शब्द दुःखाचे वाटावेत का? कारण आपल्या ठिकाणी असणारी जी आसक्ती आहे विषयाची, त्या विषयाच्या आसक्तीला निवृत्त करणारे शब्द असतात. म्हणून ती आसक्ती घालविणारे शब्द जे आहेत ते दुःखरूप वाटतात. आणि आसक्ती आपल्याला अनुकूलता कशाची? ज्ञान व्हायच्या अगोदर विषयाची अनुकूलता आहे. आणि ते शब्द काय करतात? ती अनुकूलता प्रतिकूलता करतात तिला. म्हणून ते शब्द दुःखरूप वाटावेत. म्हणून जसं डॉक्टरानं ऑपरेशन करताना त्याच्या चाकूनं फाळलेलं पोट त्या रोग्याचं फाळलेलं पोट त्या ठिकाणी ही क्रूरताच आहे की हो, पोट फाडणं म्हणजे. आणि एखाद्या मारेकऱ्यानं पोटात खुपसलेला चाकू, याच्यात फरक आहे का नाही? एक सुखासाठी पोटात चाकू चालवायला आहे. कोणाच्या सुखासाठी? त्या रोग्याच्या. आणि एक स्वतःच्या सुखासाठी रोग्या मनुष्यावर चाकू चालवायला आहे, त्याच्या सुखासाठी. याच्यामध्ये फरक आहे का नाही? म्हणून दुःखाचा नाश करणारे शब्द डॉक्टराच्या शस्त्रासारखे आहेत, है का नाही? दुःखाचा नाश करणारे शब्द आणि दुःखरूप शब्द तसे आहेत, है का नाही? म्हणून ब्रह्मनिष्ठता जी आहे सद्गुरूची, ती ब्रह्मनिष्ठता तिथे माया प्रवेश करत नाहीत. त्या ब्रह्मनिष्ठतेने एका अंतःकरणाचा तिथे दुःखाचा नाश होईल. त्या ब्रह्मनिष्ठतेने एका अंतःकरणाचा, एका जीवाचा काय होईल? पण त्या ब्रह्मनिष्ठते असणाऱ्या एखाद्या ब्रह्मनिष्ठाला दुसऱ्याला उपदेश करता येत नाही. का करता येत नाही? तर त्याला शास्त्राचे संस्कार नाहीत. म्हणून शास्त्र शिकून ब्रह्मनिष्ठता प्राप्त करणे ही ब्रह्मनिष्ठता अधिकता आहे, अधिक आहे. ब्रह्मनिष्ठतेपेक्षा श्रोत्रिय म्हणजे सर्व शास्त्राचा अभ्यास ज्याला आहे, ज्या अंतःकरणात आहे, आणि ब्रह्मनिष्ठताही आहे, असाच काय करतो? उपदेश करू शकतो. पण तो उपदेश करता यावा लागतो. त्याला तशा युक्त्या प्रयुक्त्या करता आल्या पाहिजेत. अपरोक्ष ज्ञान शास्त्र संपन्न आहे, पण त्याला तशा म्हणजे शिष्याचे शंका निवृत्त कराव्या लागतात, आहे का नाही? आणि शिष्याला जर शंका झाली आणि जर निवृत्त नाही करता आली तर मग त्याला गुरु म्हणावं का? मग शिष्याची शंका निवृत्त करण्यासाठी काय लागतंय? गुरुजवळ शास्त्र संपन्नता लागते, अभ्यास लागतो, आहे का नाही? मग ब्रह्मनिष्ठताही लागते. म्हणजे ब्रह्मनिष्ठता म्हणजे आत्मस्वरूपाचा अपरोक्ष अनुभव, आत्मस्वरूपाचा, आहे का नाही? त्या अनुभूतीवर येऊन जर त्यानं शास्त्र सांगितलं तर त्या शास्त्राच्या सांगण्यात त्या वाणीमध्ये प्रभुत्व येतं.
पण ते प्रभुत्व जर कठोर असेल तर तेही काम करत नाही. त्या प्रतिपादनामध्ये दयाळूपणा पाहिजे, कळकळ असावी. कुणाची? शिष्याची. शिष्याला कळकळ असावी का गुरुला? गुरुलाच असावं. हा, ती कळकळ फक्त गुरुला असावी. अहो तो तर काय आहे, चिखलाचा गोळा आहे. त्याच्या ठिकाणी ते आकलन शक्ती म्हणा किंवा तशी बुद्धी त्याची नसते. म्हणून त्याचे सर्व कामे गुरूनच करावी लागतात. कुणाची? शिष्याची. म्हणजे त्याला कोणत्या ज्ञानाचा उपदेश करायचा आहे, त्याचा अंतःकरण आता कसं आहे, कोण्या शंकेनं ग्रासलेलं आहे, त्याला काय कळालं आहे, काय कळालं नाही, आणि त्याला आता आपण कशाचा उपदेश करावा हे शिष्याला कळावं का? त्याला कळतच नाही ना. मग हे सर्व कार्य कोणाचे आहेत? म्हणून गुरुनं जे 5 भेद आहेत त्या भेदातून निवृत्त करावं. कोणाला? जो भेदात आहे त्याला. 5 प्रकारच्या भेदामध्ये जीव अडकलेला आहे. जीव ईश्वराचा भेद कुणाच्या ठिकाणी आहे का नाही? आणि जीव जीवाचा भेद. अहो देव आणि आपण वेगळे आहोत असं ज्ञान आहे का नाही? हा भेद आहे. आणि दुसरा एक जीव आहे, मी एक जीव आहे, अनेक जीव आहेत, हा एक भेद आहे. आणि जीव जडाचा भेद. जीव जड वस्तू वेगळी आपल्यापासून आहे का नाही? असा जीव मानतो का नाही? जीव जडाचा भेद, जड जडाचा भेद आणि जड ईश्वराचा भेद. हे 5 भेद आहेत आहे का नाही? म्हणून जीवाला ज्यावेळेस ब्रह्मता प्राप्त करून द्यायची असते त्यावेळेस ह्या 5 भेदाचं निरूपण करावं लागतं. हे 5 भेद त्याच्या ठिकाणातून काढावे लागतात. आणि ज्या वेळेस ते 5 भेद निवृत्त होतील त्यावेळेस त्या जीवाला गुरु कळतो. तोपर्यंत गुरु संग राहून कळतो का? मग गुरुचं स्वरूप कसं आहे? ते ब्रह्माच्या स्वरूपाहून वेगळं नाहीत, म्हणून गुरुर ब्रह्म म्हटले. मग पूजनीय का आहेत? तर ते ईश्वर स्वरूप आहेत, विष्णू प्रमाण आहेत. गुरुर विष्णू आहे. इतकंच नाही तर देवाचाही अंश त्या गुरुमध्ये आहे का नाही? कारण ते केवळ परमार्थातलंच ते युक्ती प्रतिपादन करून भेद निवृत्त करतात असं नव्हे, तर तो देव होऊन त्याच्या प्रपंचाच्या कार्यामध्ये सुद्धा कसं कार्य करायचं हेही सांगतात. कारण सर्वज्ञ असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी तीही विद्या आहेच. अहो जी अध्यात्म विद्या ज्याच्याकडं आहे त्याला दुसऱ्या विद्या प्राप्त नसतात का? त्या विद्या प्राप्त करून तर ह्या विद्या प्राप्त झाल्यात ना. 17व्या कलेला गुरु कधी येतात? प्रतिपदेपासून येतात. म्हणून तर ते 17व्या कलेवर उपमाला ते योग्य ठरलेत. 17व्या कलेला
आहे का नाही? म्हणून गुरु हे जीवाचं दैवत जीवानं मानावं. देव मानण्यापेक्षा काय मानावं? आणि जर झापत नसेल तर ईश्वर मानावं. दैवत ईश्वर मानावं ना, पण देव मानून संसाराचं हित करू नये. देव काय करतो? संसारातले पदार्थ देत असतो. देवाजवळ काय? सगळे माईक पदार्थ आहेत. कारण इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदिती ना. ते आपलं जन्ममरण टाळीत नाहीत, म्हणून त्यांना दैवत मानू नये. है की नाही? मग दैवत कोणाला मानावं? हित कशात आहे जीवाचं? गुरुला दैवत मानावं. ज्ञानोबा माऊली म्हणतात, मी गुरु दैवताशिवाय दुसरं दैवत जाणलंच नाही. मी गुरुचाच दास झालो. दास त्या देवाचा दास झालो. मी दास आहे, पण कोणाचा? गुरुचा झालो. नेणे साधन असं आण काही, दुसरं साधन सुद्धा मी काय केलं नाही. सद्गुरु तेची संगती. साधन काय केलंय? फक्त संगती केली सद्गुरूची. सद्गुरु तेची संगती कामून सत्संगी शिष्य पालटती. मी शिष्य म्हणून राहिलो त्यांच्याजवळ, म्हणून तर माझा पालट झाला. काय पालट झाला? मला त्यांनी त्यांच्या पदावर बसविले. त्यांनी काय केलं? आपुल्या सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. मग हे आता का व्हायना हो तसं? काळ वेळ लागत नाही ना. गुरुची भेट झाली की त्यांनी त्यांच्या पदावर म्हणजे ब्रह्मरूपता जीवाला प्राप्त करून द्यायला पाहिजे का नाही? पण का म्हणून नाही? पण सद्गुरु अंतःकरणामध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना वावच नाही का? हृदय चौफाळून शिष्य येत नाही. अंतःकरण शुद्ध करून गुरुला जाणत नाही, गुरुदैवताला जाणत नाही. मग त्या ठिकाणी गुरु कसे प्रसन्न होतील? तिथं गुरु कसे कृपा करतील? तिथं गुरुला कृपा करण्यासाठी काय लागत? ते लक्षण लागत, अंतःकरण शुद्धी लागते. आहे का नाही? म्हणून माऊली म्हणतात, तयावरी ठेवू पाऊले श्री गुरूंची. कयावरी? त्या चौफाळूनी केलेल्या अंतःकरणामध्ये, शुद्ध केलेल्या अंतःकरणामध्ये. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस सद्गुरू प्रवेश करतील त्या हृदयामध्ये, त्यावेळेस मग त्यांना बाहेर गुरु पाहण्याची आवश्यकता. कारण गुरु मधात बसल्यावर पुन्हा बाहेर बघायची गरज आहे का? जेव्हा मधले गुरु आपणाला प्राप्त होतील, आपल्याला वाटायला बाहेर गुरु आहेत का काय? की गुरुचं स्वरूपच तुम्ही ब्रह्म माना. ब्रह्मापासून ते इतकिंचितही निराळे नसतात. आणि आपण जो पाहतो त्यांच्या देहाकडे पाहतो, त्यांच्या विद्येकडे पाहतो, त्यांच्या आचरणाकडे पाहतो. त्याच्याकडे पाहून गुरु कळत नाही. ते गुरुचे बाह्य लक्षण आहेत. ते बाह्य लक्षण आहेत. गुरुचे आंतरलक्षण हे फार निराळे आहे. विरळा जाणे म्हणतात माऊली. समबुद्धी घेता समान श्रीहरी. केव्हा होतो? शमदमावरी. हे शमदम हे अंतःकरण शुद्ध करून देणारी साधना आहे का नाही? मग हरी प्राप्त केव्हा आहे? शमदमावरी. ते प्राप्त करून मग त्यावेळेस सद्गुरू कळतात. कधी? प्राप्त झाल्यावर. तोपर्यंत खरे सद्गुरू कळतच नाही.
अहो गुरु कळणं काय आणि ब्रह्म प्राप्त होणं काय, स्वरूपाला ओळखीनं काय. आपलं स्वरूप काय आहे? आत्मा. देहाच्या दृष्टीनं जर बघितलं, अंतःकरणाच्या दृष्टीनं बघितलं तर आत्मा आहे किंवा साक्षी आहे किंवा कुटस्थ म्हणा, कारण 3 पर्यायी शब्द दिलेले आहेत. त्याच्यातही पुन्हा त्यांचाही अर्थ कुटस्थ काऊन म्हणायचं, साक्षी काऊन म्हणायचं, आत्मा काऊन म्हणायचं. सध्या आत्माच घेऊ, कारण त्याच्यात वेळ जाईल. त्यानंतर आपल्याला दररोज याच्यामध्ये घेता येतं, हे का नाही. आता आपलं स्वरूप काय आहे? आत्मा आहे, म्हणजे आपण आत्मस्वरूपवानच आहोत. याच्यात काही संशय आहे का? देह तर नाहीत हे कळालंय ना. मग आपण कोण आहोत? आत्मस्वरूप आहोत, आणि तेच गुरुचं स्वरूप आहे, आणि त्यालाच ब्रह्म म्हणतात. गुरुचं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप भिन्न नाहीच. आणि मग आपलं स्वरूप भिन्न आहे का? कारण ब्रह्म एकच आहे, अद्वितीय आहे. ब्रह्म कसं आहे? अद्वितीय. आणि त्याच अद्वितीय ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं आहे. कोणाला घ्यायचं आहे? जे अद्वितीय जीव आहे त्यालाच, है का नाही. कारण तो अद्वितीयच आत्मा आहे, है का नाही. तो जीव मानायलाय मी जीव आहे, मी जीव आहे, पण तो जीव आहे का? तो भ्रमानं म्हणायलाय मी जीव आहे, नाही तर तो आत्माच आहे ना. तो भ्रमानं म्हणायलाय सर्प आहे, ती दोरीच आहे ना. भ्रमानं म्हणायलाय ते काय? रजत आहे. हा काय आहे? स्वरूपाध्यास आहे. आणि हा स्वरूपाध्यास निवृत्त करणं हे जीवाचं कर्तव्य आहे, है का नाही. मग त्या अध्यासाला निवृत्त करून मी जीव नाही, मी आत्मस्वरूपवानच आहे, असं ज्यावेळेस सद्गुरू सांगतात, त्या सांगण्यावर, त्या शब्दावर शिष्याची निष्ठता किती पाहिजे? अतूट म्हणतात त्याला, अतूट निष्ठता म्हणतात. त्यालाच अनन्य शरणता म्हणतात. जे मज निघाले अनन्य शरण, तयाचे मी वारी. त्याचे जन्म मरण निवृत्त होतात. कधी? त्या शब्दावर अनन्य भाव ज्याचा आहे, म्हणजेच त्या अधिकारातून, जीवाच्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या अधिकारातून गुरुचा अधिकार कळतो आणि ब्रह्माचं स्वरूप कळतं, आणि आपली भ्रांती निवृत्त होते. आणि आपण वेगळे उरत कुठंच नाहीत, आपण राहतच नाहीत. कोण म्हणून? मी म्हणून. आणि मग तो मी काय होतो? तोच ब्रह्मरूप होतो, तोच गुरुरूप होतो. आणि यालाच म्हणतात गुरुची कृपा. त्या पदावर बसवितो त्याच्या. गुरुचं स्वरूप ब्रह्मरूप आहे, आणि जीवाला त्याच पदावर बसवितो. केव्हा? कृपा करून. मग कृपा करून घ्यावी लागते का कृपा होत असते, का कृपा करावी लागते? कृपा होते का? कृपा हे आपोआप होत नाही, आणि केल्याशिवाय होत नाही. कृपा आपोआप कृपा होती, पण करून घ्यावी लागते. मग कृपा करून घ्यावी लागते का कृपा होत असते? कृपा होतच असते. नव्हे, कृपा सारखी चालू असते. कृपा कधीच बंद नसते. कृपा व्हावी लागते. या म्हणण्याचा अर्थ काय? आपलं अंतःकरण तसं आपल्याला करावं लागतं.
अहो अमृताचा पाऊस पडायला आहे आणि घागर पालती आहे. पाऊस पडायला आहे अमृताचा, घागर भरेल का? हा, तसे शब्द झेलावे लागतात, आपली घागर भरावी लागते. बरं, सोयीशी जरी घागर असली तर त्या घागरीमध्ये आधी काय आहे? काम, क्रोध, लोभ, मोह, मद हे विकार त्या घागरीमध्ये भरलेले आहेत. ते विकार काढून टाकल्याशिवाय अमृत कसं भरता येईल त्याच्या? आहे का नाही? चौफाळूनी करूया भली, ते धुवावं लागतं आधी आणि पुन्हा हे मधात ठेवणार नाहीत अशी कल्पना करावी लागते. संकल्पना ते काढून टाकलेलं नाही तो काय काय अशी कल्पना, ते भरूस तर तू होय बाजूला, असं नव्हे. नंतर ते कायमचेच त्याला मुकावं लागतं, त्या विषयाला मुकावं लागतं. आणि जर ते विषय हे न काढता घागर भरायला जाऊ तर घागर भरेल का? ती बोध होईल का? मग कृपा कधी नसते का? सारखी कृपा असते. ती कृपा व्हावी लागते. त्याच्यात केव्हा होते? ते जर अंतःकरण मलिन नसेल तर, शुद्ध असेल तर कृपा होते. त्याच्यात होतच असते. कारण ती कृपा कधीच भेद करत नाही. ती कृपा, कारण ती कृपा अभेदाची आहे. कुणाकडून आली ती? गुरुच्या ठिकाणी भेद नसतो, भेद निवृत्त करतात ते. मग ते भेदी कसे काय? ते अभेद रूप असतात, अभेद रूपाला पावलेले असतात, है का नाही? मग अशा गुरुची संगती झाल्यावर भेद निवृत्त करून घेता येतात. आणि भेद निवृत्त झाल्यावर ते गुरु कळतात. तेव्हा गुरु कळतात. ती 17वी आहे. हा, आणि गुरु प्राप्त होणे ही 16वी आहे. प्राप्त झाले पण कृपा, ती कृपा 17वी आहे. मग 16वी मग ईश्वर कृपा म्हणा ती. आणि पौर्णिमेलाही आलेली 16वी कला, चंद्राला आलेली 16वी कला ही ईश्वर कृपा आहे त्याच्यावर. कोणावर? हां, चंद्रावर. ती ईश्वर कृपा आहे. पण त्याला गुरु कृपा, कारण ते आणखी संकल्प करतं मला प्रतिपदेला जायचंय, है का नाही? म्हणून 17वी नंतर तो प्रतिपदेला जातो. पण त्याला त्या 17वीचा लाभ घेता येत नाही. तो 16वीतून प्रतिपदेत जातो पण 17वीकडे येत नाही. आणि जे 17वीकडे आले ते कायमचे ब्रह्मरूप झाले. या 17वीत येणारे फार विरळे आहेत. कारण ही विद्या सहसा कोठे दिसत नाही. अहो जे मरणाला भीतात तर ही विद्या त्या मरणाला मारिती. आणि मरणारे भिणारे आमच्याकडे ही विद्या आहे म्हणून गुरुत्व मिरवितात. हा, ते मरणाला भेतात आणि गुरुत्व मिरवतात. त्यांच्या ठिकाणी गुरुत्व हा अधिकार असतो का? म्हणून माऊली म्हणतात, माझं भाग्य आहे
मला माझे गुरुच प्राप्त, भाऊच गुरु प्राप्त झाले. गुरु कोण झाले? भाऊच झाले वाच्य रूपानं, आहे का नाही? आता हे जगताच्या विरुद्ध आहे का संगतवार आहे? भावाभावाचे भांडण असतात का भाऊ गुरु होता असतो? आपलं भांडण होत नाही. मग हे अनोखच नाही का वेगळंच जगताच्या? म्हणून गुरु आणि शिष्य हे जगाच्या वेगळे येत, हे जगातलं नातं नाही. गुरु शिष्य हे नातं हे लौकिक नाहीत ना. आणि जे कोणी काय गुरु शिष्य हे लौकिकतामध्ये आणायले, तर लौकिकतेमध्ये त्या ठिकाणी शिष्याच्या ठिकाणी शिष्यत्वही नाही आणि गुरुच्या ठिकाणी गुरुत्वही नाही, हे त्याचं लक्षण आहे. कशात? ते लौकिकात येते. पण गुरु शिष्य हे अलौकिकात आहेत. तिथं कोणचं ज्ञान आहे? शिष्य कशासाठी गेलाय? अलौकिक ज्ञानासाठी गेलाय. गुरु कोणचं ज्ञान देतात? अलौकिक ज्ञान देतात, अपरोक्ष ज्ञान देतात आणि जीवाचा उद्धार करतात. मग असं अलौकिक ज्ञान लौकिकात मिळतं का? मग जे लौकिकामध्ये परमार्थ करतात त्याला अलौकिक कधी कळेल? मग अलौकिक कधी कळेल? मग अलौकिक गुरुच्या संगतीत राहून कळेल का? गुरुच्या शब्दाचा आदर करून, आणखी त्याच्यातली त्याच्यात. नाहीतर गुरुच्या सोबत राहतात, सद्गुरूजवळ राहतात, पण ते देहानच गुरु पाहतात. त्याच्या शब्दाची सेवा त्यांच्याकडून होत नाही. म्हणून गुरु जे कळतात ते शब्दानं कळतात. हा, कारण ते शब्द ब्रह्म आशेस आणि त्याची मूर्ती सुयेस, लावण्याची खेज अर्थ शोभा. कारण ते शब्द कसे आहेत? कारण शब्दानंच ज्ञान होत असतं. कारण अशेष रूपाला, अविनाशी पदाला नेऊन घालणारा शब्द आहे. ते जरी सोबत येत नसेल तर तरी पण ते काय करतो? तिथपर्यंत नेऊन घालतो, है का नाही? म्हणून शब्द कसे आहेत? त्यांना आशेष म्हटले. आशेष शब्द आहेत ते, म्हणजे आशेष करून देतात. ते त्या पदाला नेऊन घालतात. बाप उपयोगू शब्दू, स्मरणदानी प्रसिद्धू. अवस्मरण करून देणारे शब्द आहेत, है का नाही? सद्गुरूच्या मुखातून, वाणीतून निघालेला शब्द शिष्याच्या कर्णाद्वारा ज्यावेळेस अंतःकरणात जातो त्यावेळेस त्या शब्दानंच त्याला त्याची ओळख होते. त्याला कशानं ओळख होते? ते ओळख करून देणारेच शब्द, है का नाही? म्हणून आरशासारखे शब्द आहेत. शब्द कसे आहेत? नवे नवे आरशापेक्षा श्रेष्ठ आहेत. अहो, आरसा तरी काय करतो? बिंबाचं प्रतिबिंब करून देतो आणि त्याच्यामध्ये त्या बिंबाला आपलं बिंब पाहता येतं. बिंबाला बिंब पाहता येतं. पण त्या ठिकाणी आरसा समोर असेल तरच, उपाधी असेल तरच. पण शब्द अशी उपाधी आहे, शब्द अशी उपाधी आहे की ते ज्ञान करून देऊन निवृत्त होतात. ते राहत नाहीत आणि अर्थबोध करून देतात. शब्द उरतो का आरशासारखा? म्हणून ते आरशासारखे नाहीत. पण जसा आरसा मुख दाखविण्याची कला करतो,
तसा शब्द आपलं स्वरूप दाखविण्याची कला करतो, पण राहत नाही शब्द, तो निवृत्त होतो. असा निस्वार्थी शब्द आहे. आणि त्या शब्दासारखे सद्गुरू आहेत. कोणासारखे? शब्दाचं स्वरूप कसं आहे? ज्ञान करून देऊन राहत नाही. तसं निस्वार्थ आहे ना तो. तसेच सद्गुरू निस्वार्थी असावे. त्यांच्या ठिकाणी स्वार्थ असावा का? मला शिष्याकडून काहीतरी मिळगत व्हावी आणि माझी पोट भरण्याची परंपरा चालू राहावी, हा, असे सद्गुरू यांना आपले संत म्हणतात. ऐसे कैसे झाले भोंदू आणि कर्म करुनी म्हणती साधू. कर्म सोडित नाहीत, कोणते? पाप कर्म सोडित नाहीत. आणि अंगा लावून या राख, डोळे झाकून पण आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नये. आपलं काम भलं आणि आपण भलं. आपलं काम काय आहे? स्वरूपाची प्राप्ती. इतराच्या दोषामध्ये लक्ष घालविणं म्हणजे आपलं पाप आहे. इतराच्या दोषामध्ये दोष पाहूच नाहीत. त्या दोषाच्या ठिकाणी काही गुण असेल तर घ्यावा. मग भले का दोषात का असाना, पण गुण पाहिजे, है का नाही? अशा दृष्टीनं जर पाहिलं तर, तशी दृष्टी आली तर म्हणायचं गुरुकृपा झाली. आणि इमारत तवा इमारत फळा आली म्हणायचं. म्हणून वेळ झालाय आता. ही जी पौर्णिमा आहे ही गुरुपौर्णिमा म्हणजेच पूर्णतेचे लक्षण करून देणारी पौर्णिमा आहे. स्वरूपावर आणून देणारी, आठवण करून देणारी पौर्णिमा आहे ही. मग आठवण कोण करून देतं? अशा पूर्ण कलेला युक्त असतो, त्या कलेनं युक्त असतो तोच आठवण करून देतो की हे जीवा, तू जीव नाहीस, तू आत्मस्वरूप ब्रह्मरूप आहेस, जन्म मरण रहित आहेस. असं या पौर्णिमेचं महत्त्व पुरातन काळापासून चालू आहे. फार व्यासापासून आहे, भगवान व्यासापासून. नंतर आद्य शंकराचार्यांनीही चालू ठेवलं. नंतर मग संतांचेही अवतार झाले, संतांनी ठेवला आहे. म्हणून आपणाला गुरुपदी सर्व संतही आहेत, आचार्यही आहेत, है का नाही? आणि गुरुची कृपा झाल्यावर नंतर जगसुद्धा गुरु करून घेता येतं. जगाला सुद्धा गुरु करून घेता येतं, पण गुरु कृपा व्हावी लागते. म्हणून हा जो दिवस आहे हा गुरु स्वरूप जाणून देण्याचा, गुरु जाणून देण्याचा. आणि गुरु जाणून देणे म्हणजे स्वरूप जाणून घेणे आहे. गुरु जाणून घेणे म्हणजेच आणि ब्रह्म जाणून घेणे म्हणजेच, कारण तिघाचेही स्वरूपे एकच आहेत. ही त्रिपुटी एक करणे म्हणजेच 17वी म्हणतात याला. 17वी का म्हणायची? कारण 16वी संपल्याच्या नंतरची आहे आणि पुन्हा प्रतिपदा होत नाही, म्हणून 17वी म्हणायचं याला. पण 17वी कुणाला माहीतच नाही, कारण ती त्या खगोलमध्ये नाहीच. खगोलशास्त्रात 17वी आहे का कला? जर केलं असतं ते 2 आमुषा करतील,
2 पौर्णिमा करतील, 2 एकादशी करतील, 2 अष्टम्या करतील, पण 17वी करणार नाहीत, कारण त्यांच्या कक्षेतली ती नाहीच. कारण हे अलौकिक आहे आणि ते लौकिक आहे का नाही. म्हणून 17वीचं जे ज्ञान आहे ते मरण मारणारं आहे. मोक्षाचं ज्ञान आहे तिच्यामध्ये, त्यालाच अध्यात्म विद्या असते, ती विद्या सद्गुरूकडे असते. म्हणून गुरुजी कोजागिरी पौर्णिमेला आणि गुरुपौर्णिमेला असंच बोलत होते. त्या दिवशी ते पाठ घेत नव्हते, ते पाठाचा पाठ घेत होते. कुणाचा? पाठाचाच पाठ घेत होते ते. कारण अगोदर पाठ ते ऐकणाऱ्याला देत होते, पण ह्या 2 दिवसामध्ये ते पाठाचा पाठ पाठ जे सांगत होते त्याचाच पाठ घेत होते की ह्या पदावर असावं लागतं गुरुनं, असं ते स्वतःला सांगत होते. ते स्वतःलाच वर्णन, त्यांच्या आतले गुरु त्यांना सांगत होते. त्यांच्या आतले गुरु त्यांनी त्यांचे गुरु बसून ठेवले होते. आतमध्ये गुरु त्यांनी सामावून घेतले होते आणि ते व्यापक केले होते. म्हणून ते व्यापक अर्थानं बोलत होते. ते बोलणं त्यांचं कसं होतं, या 2 दिवसात व्यापक अर्थानं बोलत होते ते. यामध्ये ते केवळ गुरुचाच महिमा गात होते. आणि आज तर नेमकं त्यांचीच ही काय आहे, त्यांच्या नावानं गणल्या गेलेली पौर्णिमा आहे का नाही. पण ते पौर्णिमेमध्ये न अडकणारे आहेत हेही लक्षात असावं. किंवा ह्याच पौर्णिमेला ते उकल होतात, प्रगट होतात असं नव्हे. त्यांच्यामुळंच ती पौर्णिमा प्रकाशित होते. म्हणून ते व्यापक स्वरूपानं सदोदित आहेत. ते एकाच दिवशी व्यापक होते असं नव्हे, तर ते सदोदित व्यापक होतात, असतात का नाही. ते फक्त आपणाला जाणायचं आहे. आणि ते गुरुचं स्वरूप आहे, कसं व्यापक का नाही. म्हणून या दिवशी स्मरण करून देणारा हा दिवस आहे, म्हणून याला गुरुपौर्णिमा म्हणतात. गुरुला जाणून घ्यावं. गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु कसे पूर्ण आहेत ते जाणून घ्यावं. ते जाणण्यामध्येच आपण कसे पूर्ण आहोत हे कळतं. ते जाणण्यामध्येच आपण कसे पूर्ण आहोत हे कळतं. म्हणून या पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. आणि हे केवळ अध्यात्म विद्येतल्याच गुरुचं पूजन होतं असं नाही, तर कोणत्याही क्षेत्रातल्या गुरुचं पूजन करतात. कोणी गायनाचे गुरु असतात, कोणी मेकॅनिकलला सुद्धा गुरु असतात, ते पण त्याच्या गुरुकडं जातं. अशा अनेक प्रकारचे गुरु आहेत ना, का ना. पण ते गुरु कसे आहेत, त्यांना किंमत नाही, त्याला द्यावी लागते. त्या गुरूंना किंमत द्यावी लागते. दिली तर त्यांना किंमत येते. पण अध्यात्मशास्त्रातल्या गुरुला किंमत जरी नाही दिली तरी तो स्वरूपानेच तसा असतो, त्याला किंमतीची गरज नाही. म्हणून एवढे श्रेष्ठ अध्यात्मशास्त्राचे गुरु असतात की सर्वश्रेष्ठ गुरुतले सर्व सद्गुरू म्हणतात त्यांना. नुसतं गुरु म्हणून भागत नाही, ते सद्गुरू आहेत. सत्शास्त्राचं श्रवण घडवतात म्हणून ते सद्गुरू. आणि इतर गुरु सत्शास्त्राचं श्रवण घडवीत नाही, ते असत्शास्त्राचं गुरु आहेत, पण असत्शास्त्राचं श्रवण करतात. पोट भरणारी विद्या देतात. इथं पोट भरणारी विद्या आहे का? इथं पोट भरायची विद्या नाही.
हा, पोट मारी विद्या आहे, विषय मारी विद्या आहे का नाही? म्हणजेच या ठिकाणी चौकटीला दरवाजे नाहीत, सगळं सताड उघड आहे. जसं अलीकडं आहे तसंच पलीकडं आहे, भेद अजिबात नाही. इथं तलप म्हणजेच भेद करणारं. अहो कोणी म्हणेल मग चौकट तर आहे ना, पण ती कुणाची चौकट आहे? अभेदाची आहे. विवेक, वैराग्य, साधन संपत्त्याने मुमुक्षुत्व या चौकटीतून जर गेलं तर तो गुरुच्या घरीच जातो. या चौकटीतून पदार्पण केलं तर आहे का नाही? आणि मग त्या गुरुच्या घरामध्ये प्रवेश झाल्यावर काय मिळतं तिथं पाहायला? मग त्या ठिकाणी विषय, कोणता विषय? ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हा विषय मिळतो तिथं. त्याचं प्रयोजन लागतं. हा, मग त्या ठिकाणी संबंध घडतो, अधिकारी होतो. तिथं अधिकारी होतो. कुठं? तिथं गेल्यावर. कशातून गेल्यावर? ह्या चौकटीतून गेल्यावर. म्हणून गुरु प्राप्त करून घेण्याची ही चौकट, ही दार आहे. ह्या दारातून जावं लागतं तर गुरु प्राप्त होतात. समजतीलच असं नाही, कळतीलच असं नाही. जेव्हा त्यांची कृपा होईल तेव्हा कळतात. जेव्हा संबंध ऐक्याचा होईल, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्यावेळेस त्या शिष्याला होईल त्यावेळेस गुरु कळतात. तोपर्यंत गुरु कळतच नाहीत. तुम्ही कितीही गुरु सोबत राहा, गुरु कळणं शक्य नाही. पण कळतच नाहीत का? पण कधी ऐक्य करून घेतलं तर. गुरुजी उदाहरण सांगत होते, तुम्ही किती बी लग्न करा, लग्न किती बी करा, बायको कळाली तर लग्न झालं, नाहीतर लग्न होऊन नाही झालं. त्याला का लग्न म्हणतात का? मग ज्याच्यासाठी लग्न केलं ते फळ मिळालं नाही तर त्याला लग्न म्हणतात का? लग्न म्हणजे ऐक्य. लग्न म्हणजे ऐक्यच झालं नाही तर त्याला ऐक्य म्हणावं का? भेद कायम तसाच राहिला. लग्न झालं की सोडचिट्टी, लग्न झालं की सोडचिट्टी, त्याला का लग्न म्हणतात का? हा, तसं गुरु भेटलं की गुरुपासून वेगळं, गुरु भेटलं की गुरुपासून वेगळं. गुरु कधी मिळाला? मग गुरुशी ऐक्य व्हावं लागतं. गुरु जरी 100 कोसाव जरी असला तरी गुरुशी ऐक्य ठेवता येतं. आता आमचे गुरु आता या लोकांमध्ये देहरूपानं जरी नसले तरी ऐक्य बिघडू द्यायचं नाही. त्यांच्याशी ऐक्य बिघडू द्यायचं नाही. ऐक्य बिघडलं रे बिघडले की मग दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या वृत्तीने गुरुशी ऐक्य हे एकदा जर का प्राप्त करून घेतलं तर त्या वृत्तीला लालचावले म्हणा, लागलीशे गोळी असं होतं. हा, तेच प्रमाण इकडं बसवायचं. जीवाला विषयाची गोळी लागली म्हणून तसं सांगायले तर संत, पण तेच प्रमाण इकडं ह्या विषयाची गोळी लागली की मग मात्र त्या वृत्तीतून गुरु निवृत्त होत नाहीत. हा, त्या वृत्तीतून ते निवृत्त होत नाहीत. ती वृत्तीच त्यांच्या निवृत्तीने निवृत्त होते. ती वृत्तीच त्यांच्यानं काय होते? मग निवृत्ती वृत्तीच जर झाली तर मग काय उरतं खाली?
जन न दिसे तेथे, आणि मग माझे मी पण राहतं का? अहो सर्व गुरुच होऊन जातं, सर्वच गुरु होतं. यालाच म्हणतात सर्व खलविदम ब्रह्म, ही दृष्टी प्राप्त होते. सर्व जे जे काय आहे ते सर्व ब्रह्मरूपच आहे. या पदावर येण्यासाठी, हा आनंद भोगण्यासाठी, मुक्तीचा आनंद भोगण्यासाठी, दुःखाची निवृत्ती करण्यासाठी या अध्यात्म विद्येचा स्वीकार करून गुरु प्राप्त करून घ्यावा. पण गुरु कोणाकडूनही कोणता गुरु प्राप्त होत नाही. सद्गुरु ज्याच्याकडं अध्यात्म विद्या आहे, सत्शास्त्र प्रतिपादन करण्याची त्याच्याकडे कुवत आहे आणि दयाळूपणा आहे, स्वतःचा अधिकार ब्रह्मनिष्ठता आहे, म्हणजेच आत्मस्वरूपाचा त्याला साक्षात्कार आहे, ते प्रतिपादन करा येतंय आणि करण्याची कळकळ आहे, अशा सद्गुरूला संगती, त्याची संगती, सद्गुरू त्याची संगती, आणि सत्संगे शिष्य पालटती, म्हणजे सोडून देते का? त्यांचा जो काय मूळचा स्वभाव आहे ते सोडून देतात. सत्संगे शिष्य पालटती, आणि पालटल्यावर काय होतंय? स्वयं ब्रह्मरूप होती. मग तेव्हा त्यांचं द्वंद्वाचं काय होतंय? तर ते द्वंद्वच काय होतात? निर्द्वंद्व होतात. भेदच अभेद रूपानं होतो, सर्पच दोरी होतो. मग काय होतो? सर्पच दोरी होतो. चांदीच शिंपलं होते, तसं जगतच ब्रह्म होतं. जीवच ब्रह्म होतो. मग त्या ठिकाणी जन्माला आल्याचं सार्थक झालं असं वाटतं, आणि त्या आनंदामध्ये तो सदोदित राहतो. त्याला म्हणतात नित्य आनंद, निरातिशय आनंद. तो आनंद प्राप्त झाला की त्याला उपमा नाही. त्या आनंदाला कोण्या आनंदाची उपमा द्यावी? मग गुरुला कोण्या पदार्थाची उपमा द्यावी? गुरुला देता येत नाही, त्या आनंदाला देता येत नाही, म्हणून त्याला उपमा देता येत नाही. ते अनुपम्य आहे. ते कसं आहे? उपमान रहित आहे. असं असणार ते आढळ पद. ते पद कसं आहे? आढळ पद आहे. म्हणजेच पुन्हा जीव दशेला मुक्त झालेला येत नाही. एकदा मुक्त झाला की पुन्हा तो जन्म मरणाच्या कचाट्यात सापडत नाही. म्हणजेच माया निवृत्त झालेली असते. माया निवृत्त करणं सोपं नाही. सद्गुरूच्या संगतीत राहून माया निवृत्त करावी लागते, आणि ती माया झालेलीच कळत नाही, माया आलेलीच कळत नाही, माया त्रास द्यायली म्हणूनच कळत नाही. माया आपणाला दुःख द्यायली हे कळतं का? ती कळू देत नाही. पण सद्गुरूची संगती केली की त्या ठिकाणी सगळं सद्गुरू सांगतात. तुम्हाला त्रास कोण देतंय, कसं देतंय, कधी देतंय, कामून देतंय, ते सगळं सांगतात. आणि ते माया भूत लागलेलं काढून टाकतात, आणि हे ब्रह्माचं भूत लागलेलं असतंय ना, ते सांगतात तुम्ही हेच भूत आहात म्हणून. ब्रह्मभूत करून देतात. मग देह असतानाच करून देतात का देहाच्या नंतर? देह असतानाच. हो तसे काया, काया म्हणजे शरीर ब्रह्मभूत होते. कधी? याचा अनुभव कीर्तनात येतो, प्रतिपादन करताना येतो. प्रतिपादन करताना ज्यावेळेस अपरोक्ष ज्ञान
सद्गुरू करतात त्यावेळेस ते देहावर नसतात. ते ती काया काय होते असते, पण ती ब्रह्मरूप होते. तिला काही जाणवत नाही, ती तिचं सुद्धा आठवण राहत नसते. जसं चक्कर आल्यावर देहाचं भान राहतं का, झोपेमध्ये देहाचं भान राहतं का, तसंच समाधीचं आहे ज्ञान. कारण प्रतिपादनाच्या वेळेस समाधीतून बोलावं लागतं, समाधी भाषा वापरावी लागते, समाधीतून बोलावं लागतं. व्यवहारात समाधीतून बोलत नसतो, भान ठेवून बोलतो. समाधीतून बोलणारा मग मागून पाठीमागून सर्प यायला का हे त्याला जाणवत नाही, मांडीहून तो चाललाय का हेही त्याला कळत नाही, भूक लागलेली का तेही कळत नाही. म्हणजे ती काया काय होते, ब्रह्मरूप होते, है का नाही. आता कीर्तनी होते म्हणतात, पण होते का नाही काय माहीत. आता आपण कीर्तन करीत नाही, कीर्तनात होती म्हणते बाबा, पण हे लक्षण जर तिथं दिसले तर होती म्हणायचं. आणि जर इचून निघाला म्हणून महाराज पळून गेला गादीवरून तर म्हणायचं मग नाही, कारण त्याला विंचवाच, तो समाधीतून कीर्तन करत नाही. समाधी भाषा आल्याशिवाय शिष्यामध्ये पालट पडत नाही, कारण तीच प्रभुत्व असणारी वाणी समाधीतून निघणारी असते. म्हणून त्या वाणीनंच शिष्यावर परिणाम पडतो, आणि तो परिणाम पडतो म्हणूनच त्याच्यामध्ये विवर्त जागा होतो, आणि तोच विवर्त आजातामध्ये पर्यावसन करतं. मग त्याला जग जग म्हणून राहत नाही, गुरु गुरु म्हणून राहत नाही, शिष्य शिष्य म्हणून राहत नाही. मग तोच शिष्य गुरु होतो. गुरु काय करतात, शिष्य करतात का शिष्याला गुरु करतात. अहो गुरु शिष्य करणारा गुरु असतो का, गुरु शिष्य करणारा गुरु असतो का, गुरुला शिष्य असावा का, आणि शिष्याला गुरु नसावा का. शिष्याला गुरु असावा पण गुरुला शिष्य नसावा. गुरुनं शिष्य शिष्यच म्हणून ठेवला तर शिष्याचा उद्धार कधी होणार. म्हणून गुरु शिष्य ठेवीत नसतो, शिष्याचा भाव काढून टाकीत असतो, त्याला गुरु म्हणत असते. हे खरं गुरुचं लक्षण आहे. वेळ भरपूर झालाय, मला वाटतं 1-1.5 किती 8:30ला चालू केलं का, 8लाच केलं तर 1.5 तास झाला. असं गुरु पौर्णिमेचं महात्म्य आहे. म्हणून गुरु पौर्णिमेला गुरुचं महत्त्व गावं लागतं. म्हणून आमच्या गुरुचं समोर लक्ष ठेवून गुरुबद्दलच आम्ही वर्णन केलं आहे. आमच्याबद्दल आम्ही केलं नाही, हे गुरुबद्दल केलं आहे. आमचे गुरुजीही तसंच करत होते, म्हणून आम्हालाही तशीच सवय आहे. जसे गुरुजी त्यांच्या गुरुचं म्हणजे सारडा गुरुजी रंगनाथ महाराजाचं वर्णन करायचे, तसंच आम्ही आमच्या गुरुचं वर्णन केलं आहे. आणि गुरुजी सांगत होते की आमचे गुरुजी सुद्धा म्हणायचे ते त्यांच्या गुरुजीचं वर्णन करत होते. अशी परंपरा कधीपासून अनाधिक म्हणजेच भगवान व्यासापासून चालत आलेली आहे. गुरु परंपरा आहे आणि इथपर्यंत आहे. ती मध्ये कुठेही खंड नाही, या परंपरेमध्ये कुठेही खंड नाही, अखंड ही परंपरा आहे, ही गुरु परंपरा. म्हणून तर अध्यात्मविद्या इथपर्यंत आली, नाही तर अध्यात्मविद्या खंडात जर झाली असती तर इथपर्यंत आलीच नसती. म्हणजेच अखंड धारा आहे ही धारा कशी आहे, अखंड आहे. म्हणून या धारेतून बाजूला जाऊ नये. ही धारा कायमची जर आपल्या अंतःकरणामध्ये ठेवली तर आपल्याला बोध हा कायमचा होऊन जातो. नंतर आपण कुठेही गेलो तरी तो बोध आपल्याला सोडून राहत नाही. म्हणजेच वृत्ती सदा
बोधावर आरूढ राहते. वृत्ती बोधावर आरूढ राहिली की दुःखाचा नाश हा सतत होतो. दुःखच राहत नाही, म्हणजेच वृत्ती सदा आनंदात राहते. आणि ज्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे ते फल प्राप्त म्हणजेच मोक्षे प्राप्त हा देह असताना प्राप्त झाल्याचा अनुभव येतो. प्रत्यक्ष अनुभव येतो आणि हाच प्रत्यक्ष अनुभव सद्गुरूच्या मार्फत होतो. म्हणून सद्गुरूचं महत्त्व आहे. आता आपण थांबू. उद्या आपला जो विषय चालू आहे तो चालू राहील. कुंडली कवरदे हरिविठ्ठल.